जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. 254 लक्ष रस्त्याची चौकशीची मागणी. महिन्याभरात पुलाला फुटभर खच. निकृष्ट कामाचा गंभीर आरोप. देवळी तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर तब्बल 254 कोटी 530 लाख रुपयांचा खर्च करून एका महिन्यात पुलाचे 3-13 वाजले याची चौकशी करून कारवाईची मागणी केली जात आहे. डिगडोह ते नागझरी रस्त्यावरील पूल महिन्याभरात फुटभर खचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. SRK इन्फ्रा पुणे या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचं काम केलं असून बांधकामात माती मिश्रित रेती वापरण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पूल दबल्यानं तसेच रस्त्यावरील डांबर उखडले आहे. यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना मोठ्या खड्ड्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या दबलेल्या पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदार यांची कमिशनखोरी उघड झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधी यावर गप्प का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.